नमस्कार, मी श्वेता वडके दांडेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. आजच्या वृत्तमालिकेत तुमचं स्वागत. आणि त्याच संबंधातली एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे शारीरिक संबंध न केल्यास तुझ्या आईवडिलांचा मृत्यू होईल अशी भीती दाखवत एका भोंदूबाबानं एका 17 वर्षीय युवतीवर 2 महिने अत्याचार केल्याची संतापजनक घटना ही नागपुरात घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या भोंदूबाबानं भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्यानं या पीडित तरुणीच्या मामीवर देखील अत्याचार केलेत. पारडी पोलिसांनी या भोंदूबाबाला अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेला या भोंदूबाबाचं नाव आहे धर्मेंद्र निनावे उर्फ दुलेवाले बाबा असं त्याला म्हटलं जातं. या भोंदूबाबानं भूतबाधा उतरवण्याच्या बहाण्यानं 17 वर्षीय मुलीसह तिच्या कुटुंबातील 3 महिला नातेवाईकांवर देखील अत्याचार केलेत. हा भोंदूबाबा पीडित तरुणीच्या वडिलांचा मित्र होता आणि 2 वर्षांपासून पीडित तरुणीच्या कुटुंबियांच्या तो संपर्कातही होता. काही महिन्यांपूर्वी हा भोंदूबाबा पीडित तरुणीच्या घरी आला आणि तुमच्या घरात भूतबाधा झाली आहे, मोठं संकट येणार आहे, वेळीच पूजा न केल्यास भूत अनेकांचा बळी घेईल अशी भीती त्यानं या कुटुंबाला दाखवली होती. तो आरोपी आणि फिर्यादीचे वडील हे एकमेकाला ओळखायचे 2-3 वर्षापासून. हा जो आरोपी आहे तो रिक्षा चालवतो आणि फिर्यादीचे वडील हे आरटीओ एजंट आहेत म्हणून त्यांची ओळख झाली, येणं जाणं झालं. तो घरी पण यायचा. मग त्याने घरी सांगितलं की इथे भूतबाधा झालेली आहे तुमच्या घरामध्ये, तुमच्या लोकांना, तुम्हाला, म्हणून त्याने आपल्याला पूजा करावी लागेल 21 दिवसाची. म्हणून त्याने घरी पण पूजा केली. त्याची जी फिर्यादी मुलगी आहे तिला स्वतःच्या घरी 2-1 महिने ठेवलं, तिथं सुद्धा पूजा केली. तसेच फिर्यादीची आई, फिर्यादीची आजी आणि फिर्यादीची मामी यांना सुद्धा वेळोवेळी त्यांनी चंद्रपूर, डोंगरगाव तिथे नेलं व वारंवार आमिष दाखवून त्यांच्यावर बलात्कार केलेला आहे. तर या सगळ्या प्रकरणावरती न्यूज 18 लोकमतनं काही सवाल उपस्थित केलेत ते पाहूयात. पहिला सवाल आहे, अंधश्रद्धेला बळी पडण्याच्या मनोवृत्तीला कसं आवरणार? हा न्यूज 18 लोकमतनं उपस्थित केलेला सवाल. अंधश्रद्धेला बळी पडण्याच्या मनोवृत्तीला कसं आवरणार? त्यानंतर दुसरा सवाल उपस्थित होतोय, अंधश्रद्धेविरोधातील कायदा आणखी कठोर होण्याची गरज आहे का? त्यासोबत अंधश्रद्धेविरोधातील जनजागृती ही आणखी व्यापक होण्याची गरज आहे. सामाजिक प्रबोधनासोबतच शैक्षणिक प्रबोधन देखील गरजेचं. आणि अनेक वेळा हेतुपुरस्पर भोंदूगिरीकडे दुर्लक्ष का केलं जातंय? या हाय प्रोफाईल भोंदूगिरीचं उदात्तीकरण नेमकं कधी थांबणार? असे सवाल न्यूज 18 लोकमतनं या निमित्तानं उपस्थित केलेत. कारण 21व्या शतकात अजूनही असे प्रकार घडतायत हे दुर्दैव आहे. नागपुरातल्या पारडीमध्ये घडलेला हा धक्कादायक प्रकार, यापूर्वी सुद्धा अनेक असे प्रकार उघडकीस आलेले आहेत. प्रकार घडले की मग त्याच्यावरती चर्चा होते, मग हा विषय तिथेच थांबतो आणि पुन्हा दुसरी घटना घडण्याची वाट पाहिली जाते. या सगळ्यावरती बोलणारच सामाजिक कार्यकर्त्या नागपूरमधून आपल्यासोबत रश्मी पारसकर जोडल्या गेलेत. स्वागत तुमचं रश्मीजी न्यूज 18 लोकमतमध्ये. नागपुरातल्या पारडी या गावामध्ये घडलेला हा प्रकार बघितल्यानंतर 21व्या शतकात आपण कुठे चाललोय आणि अजूनही असे प्रकार घडतायत हे दुर्दैव आहे, हे पुन्हा एकदा म्हणण्याची वेळ आली आहे. रश्मीजी, आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? मला प्रश्न विचारा मला. म्हणजे निश्चितच रेणुका, अतिशय दुर्दैवी अशी ही जी बोला. अतिशय दुर्दैवी अशी ही घटना आहे. आणि शिक्षणाचा अभाव वगैरे वगैरे आपण म्हणतो, या गोष्टी खऱ्या आहेत. पण एकंदरीतच सामाजिक परिस्थितीचा आपण, मला वाटतं, ह्या निमित्ताने एक सर्वंकष विचार करायला हवाय की अशा घटना का घडतात, वारंवार का घडतात, प्रत्येक भारतातल्या कानाकोपऱ्यात, महाराष्ट्रातल्या गावागाव्यात अशा घटना का घडतात, भोंदूबाबा नेहमी बायकांचे असे बळी का घेतो, ह्या सगळ्यांचा अभ्यास मला वाटतं एकदा व्हायला हवा आहे. यामागचं कारण आपल्याला दिसून येईल
की बेरोजगारी हे कारण आहे, याचं कारण फक्त अंधश्रद्धाच नाहीये, तर त्याच्या मागे बेरोजगारी असल्यामुळे तरुण मुलं खूप मोठ्या प्रमाणात गावामध्ये गुप्तधन शोधायला जातात. त्यामुळे आपण जर बघितलं की बेरोजगारी, आजारपण, पीएचसी चांगल्या वर्क होत नाहीत, जर बरोबर उपचार गावातल्या लोकांना मिळाले तर हे जे भोंदूबाबांकडे जाण्याचं प्रकार आहे, प्रमाण हे कमी होईल. अगदी सदरच्या केसमध्ये, पारडीच्या केसमध्ये पण आपण बघूया, ह्या मुलीला जेव्हा अल्पवयीन मुलीची तब्येत खराब होती तेव्हा आरोपीने विचारलं तिच्या वडिलांना काय झालंय आणि मी तिचा इलाज करून देतो. दवाखाने बंद होते कोरोनाच्या काळात, म्हणून तिचे वडील मुलीला घेऊन गेले ह्या माणसाकडे आणि एक 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 करता करता एकेका घरातल्या प्रत्येक स्त्रीवर यांनी वेगवेगळ्या वेळी अत्याचार केले आणि एकमेकींना त्याचं माहिती नव्हतं. एकीला कळलं, दुसरीबद्दल झालं, तेव्हा मग घरच्या सगळ्या महिलांना कळलं. मग त्यामध्ये आजीपासून नातीपर्यंत, आजी, आई, मुलगी आणि मामी, अशा चौघांवर भयावह पद्धतीचं हे अतिशय निर्घृण, अतिशय किळसवाणा असा प्रकार ह्या माणसांनी केला आहे की एकाच घरातल्या महिलांवर अत्याचार केले आहेत. एकमेकींना त्यांना काहीच पत्ता नव्हता आणि ज्यावेळी त्यांना हे कळलं त्यावेळी मग त्यांनी घरच्या पुरुषांना सांगितलं आणि पुरुषांनी मग पोलीस कंप्लेंट केली. अशा कितीतरी आसाराम बापू आज आपल्याला गावागावांमध्ये दिसतात आणि आपल्याला प्रश्न पडतो की असं का होतं, असं का होतं याचा विचार करतो आपण. तेव्हा शिक्षण नाही हे तर आहे, स्त्रिया धर्मभोळ्या असतात, देवभोळ्या असतात, कारण त्यांना दुसरा काही पॉवर नसते, त्यामुळे देवावर विश्वास ठेवावा हे नकळतच त्यांच्या मनात रुजलेलं असतं. त्यामुळे स्त्रियांवर हे अत्याचार जास्त होतात आणि बदनामीची भीती ही स्त्रीला सगळ्यात जास्त असते. तर सामाजिक पार्श्वभूमी हे खूप मोठं कारण आहे अशा प्रकारचं जादूटोणा होण्याचं, असं मला वाटतं. आणि दुसरीकडे सरकार जे आहे, सरकार अंधश्रद्धा निर्मूलन कायदा असं म्हणायला सुद्धा घाबरतं. दाभोळकर गेल्यानंतर अगदी तडकाफडकी हा जो जादूटोणा विरोधी कायदा आहे हा आला आणि त्याचं नाव बघा, त्यांनी सरळ सरळ अंधश्रद्धा निर्मूलन कायदा न ठेवता महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रबंध कायदा 2013 इतकं लांबलचक नाव ठेवलं. स्वतः सरकार सुद्धा ठोस पावलं उचलायला घाबरत आहे आणि सामाजिक परिस्थिती सुद्धा बदलायला सरकार असमर्थ आहे. या सगळ्या गोष्टींमुळे माणूस हतबल झाला की दैवावर विश्वास ठेवतो आणि हे सगळे प्रकार वाढतात असं मला वाटतं. जी बिलकुल. रश्मीजी, पुन्हा तुमच्याकडे येऊच. मात्र सध्या अन्नीसचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे आपल्या सोबत जोडले गेलेत. कृष्णाजी, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. पारडीमध्ये घडलेला हा प्रकार आणि त्याविषयी सविस्तर रश्मीताई बोलल्याच, मात्र अंधश्रद्धेला बळी पाडणारे भरपूर आहेत, म्हणजे भोंदूबाबांची संख्या खूप आहे, मात्र बळी पडणाऱ्यांची संख्या सुद्धा काही कमी नाही. त्यामुळे जबाबदार समोरची व्यक्ती सुद्धा तितकीच आहे, ज्यांची मनोवृत्ती अजूनही तीच आहे या अंधश्रद्धेला किंवा भोंदूबाबांच्या या सगळ्या प्रकाराला बळी पडणाऱ्यांची. हॅलो. जी कृष्णाची आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, पोहोचतोय, बोला. जी, भोंदूबाबांची संख्या तर आपल्या राज्यामध्ये खूप आहे, मात्र त्यांचं ऐकणाऱ्यांची किंवा त्यांच्या तालावर नाचणाऱ्यांची असं म्हणू शकतो आपण की जी बळी पडण्याच्या मनोवृत्तीचे जे लोक आहेत त्यांची संख्या सुद्धा खूप आहे. हो, हा जो प्रकार झालाय नागपूरला तो अत्यंत निंदनीय आहे आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाच्या शिक्क्यावरती प्रश्नचिन्ह उभं करणार आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या घटनेचा तीव्र शब्दात आता धिक्कार करत आहे, निषेध करत आहे. खरं तर 21व्या शतकात अशा घटना घडायला नव्हतं पाहिजे, परंतु घडतायत. म्हणूनच जादूटोणा विरोधी कायद्याची गरज या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली आहे आणि सतत 18 ते 21 वर्ष लढल्यानंतर हा जादूटोणा विरोधी कायदा महाराष्ट्र शासनाकडनं मंजूर केला आहे. त्यासाठी शहीद डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांना आपल्या जीवाचं बलिदान द्यावं लागलं आहे, तेव्हा कुठं हा कायदा अस्तित्वात आलेला आहे. परंतु या कायद्याचे जो बघताय आतापर्यंत 500हून अधिक गुन्हे दाखल झालेले आहे महाराष्ट्रामध्ये, तरी गुन्हे थांबण्याचं नाव घेत नाही. याचं कारण असं की महाराष्ट्र शासन कुठेतरी कमी पडतंय या कायद्याचा प्रबोधन करण्यासाठी. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आपल्या पातळीवर प्रबोधन केलेलं आहे, परंतु महाराष्ट्र सरकारकडनं प्रबोधनाची जी मोहीम आहे ती फारशी उपयोगात येत नाही असंच या निमित्ताने दिसतंय. पैसा खर्च होतोय, परंतु सामान्य लोकांपर्यंत हा कायदा पोहोचत नाही, प्रबोधन होत नाही असं या निमित्ताने दिसतंय. नागपूरचा हा जो प्रकार झालेला आहे तो अत्यंत निंदनीय आहे. एकाच घरातील 4 महिलांवरती जो बलात्कार झाला तो एक पाळीपाळीने झालेला आहे. महिलांनी एकमेकाला सांगितलं नव्हतं, परंतु एका महिलेने बघितलं तेव्हा तिने दुसऱ्याला सांगितलं, दुसरीने तिसऱ्याला सांगितलं, तेव्हा कुठेतरी हा प्रकार उघडकीस आलेला आहे. त्यामध्ये एक अल्पवयीन पण मुलगी आहे.
कालच माझं नागपूर पार्टीचे जे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहेत गांगुडे सर त्यांच्याशी बोलणं झालं. त्यांनी पास्को गुन्हा लावलेला आहे, जादूटोणा विरोधी कायद्याची कलमं पण लावलेली आहेत. परंतु पोलिसांनी 8 दिवस हा लपून ठेवण्याचा प्रकार जो केलेला आहे तो अत्यंत घृणास्पद आहे. याची चौकशी झाली पाहिजे असं मी या निमित्ताने सांगत आहे. बरोबर. रश्मिताई, मला तुम्हाला विचारायचं आहे की हा एका कुटुंबातल्या 4 जणींवरती अत्याचार होईपर्यंत हे अख्खं कुटुंब काही झोपलं होतं का, हा एक प्रश्न पडतोय. आणि एवढी दाट काळी कुट्टपट्टी त्यांनी डोळ्यावरती बांधलेली अंधश्रद्धेची की त्यांना पुढे काहीच दिसत नाही आणि भोंदू बाबा त्याचे प्रकार करतोय आणि हे सगळेजण त्याला बळी पडतायत. गुन्हेगाराची जर प्रवृत्ती आपण बघितलं, खास करून जे रेपिस्ट असतात, जे बलात्कार करतात, त्यांना धाक दाखवण्याची खूप सवय असते. आणि खास करून जेव्हा सामाजिक प्रतिष्ठा अशा व्यक्तींना असते, जसं की ह्या केसमध्ये ह्या भोंदू बाबाला एक सामाजिक प्रतिष्ठा होती. मी पुन्हा आसाराम बापूंचं नाव घेईन. एक सामाजिक प्रतिष्ठा असली की एक विश्वास त्या व्यक्तीवर असतो. आणि अगदी बसमध्ये जरी एखाद्या मुलीच्या मागे एखादा म्हातारा लागला, तिला टच केलं आणि ती जर ओरडली तर तो म्हाताराही म्हणतो तू माझ्या नातीच्या वयाची आहे, आणि आजूबाजूची म्हणतात तुला समजत नाही का. तर समाज पण साथ देत नाही, समाज विश्वास ठेवत नाही, त्यामुळे महिला घाबरतात. हा आमचा नेहमीचा अनुभव राहिलेला आहे. त्यामुळे एकट्या दुकट्यामध्ये गाठून एकमेकांचा न कळता अनेक जणींवर अत्याचार करणे इतके भयंकर गुन्हे घडतात असं मला वाटतं. यामागे कारण हे धाक दाखवणं आणि आधीच म्हणजे अंधश्रद्धा आहे. जेव्हा घरचे, जसं अल्पवयीन मुलीचे घरचे सगळे विश्वास ठेवतायत की भूतबाधा झाली आहे मुलीला, आणि तिला जेव्हा तो सांगतो की हे भूत माझ्या काबूत आहे आणि ह्या भूताला मी तुझ्याच घरच्यांवर सोडीन आणि त्यांना मारून टाकीन, तर ते लहान 5 वर्षाच्या मुलीला, जसं 7 वर्षाच्या मुलीवर जेव्हा बलात्कारी अत्याचार करतो आणि सांगतो की तुझ्या भावाला मारीन, किंवा 14 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करतो तर तुझ्या भावाला मारीन, तुझ्या आईला मारीन, असं काहीतरी जेव्हा सांगतो आणि ते धाकदपटशाचा उपयोग होतो, तसाच उपयोग इथे पण होतो. आणि इथे तर सामाजिक प्रतिष्ठा तर खूप जास्त असते अशा लोकांना. त्यांना दैवी मानलं जातं आणि मग दैवी मानलं की मग पुढे काही बोलण्याचा प्रश्नच येत नाही. ते सगळंच करू शकतात, पाण्यावरूनही चालतील, चमत्कार करतील, असा विश्वास लोकांचा असतो. जी, कृष्णा चांदगुडेजी, आतापर्यंत महाराष्ट्रात असे अनेक भोंदू बाबा आपण पाहिलेले आहेत आणि त्यांचे हे कारनामे उघड सुद्धा झालेले आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेत. मग पुढे काय होतं? त्यांना अटक होते का? त्यांना काय काय शिक्षा झाली आतापर्यंत? अशी काही उदाहरणं तुम्ही सांगाल का? कारण अशा भोंदू बाबांवरती नेमकी कारवाई होते काय आपल्याला कळतच नाही पुढे. संत 500 गुन्हे दाखल झालेले आहेत. परंतु मला असं वाटतंय की संत तुकाराम महाराजांनी म्हटलं, ऐशे कैशे झाले बोंधू, कर्म करुणी म्हणती साधू, अंगी लावून या राख, डोळे झाकून करती पाप, दाऊनी वैराग्याच्या काळा, भोगी विषयांचा सोहळा. परंतु आज असं झालंय की जळोतयांची संगती म्हणण्यापेक्षा मिळवतयांची संगती असं झालेलं आहे. बुवा बाबांना महत्व प्राप्त झालेले आहे, त्यांच्याकडे जाणाऱ्या लोकांचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याच्यामुळे आम्ही प्रबोधनाच्या मार्गे हे सांगत आलेलो आहे. लोकांची मानसिकता ही दैववादी बनण्याची अधिक असते, विज्ञानवादी बनण्याची ही कमी मानसिकता असते. त्यामुळे आम्ही प्रबोधन करत आहोत. या कायद्याच्या अंतर्गत जे केसेस दाखल झालेले आहेत त्यावरून जर बघितलं तर अनेक धर्मामधले भोंदू बाबा या निमित्ताने पुढे आलेले आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेले आहेत. कोणताही धर्म याला अपवाद नाही, सर्व धर्मांमध्ये याचे गुन्हे दाखल झालेले आहेत आणि त्याच्यावरती कायदेशीर कारवाई आता चालू आहेत. महाराष्ट्र जादूटोणा विरोधी कायदा जो आहे तो मला असं वाटतंय की या निमित्ताने एक मोठं शस्त्र आपल्या हातात मिळालं लढाईचं. आणि आम्ही कायदा येण्याच्या अगोदर पण आता पण अनेक बुवा बाबांचे भांडाफोड केले, त्यांचे कारनामे उघड केले, परंतु तेवढं पुरेसं नाही. प्रबोधन हे एक असं माध्यम आहे की जे लोकांना अंधश्रद्धेच्या नदीतून तारून नेऊ शकतं. मला असं वाटतंय की प्रबोधन हे महत्वाचं असल्यामुळे महाराष्ट्र सरकारने याकडे लक्ष द्यावं आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीला कोणत्याही निधीची अथवा पैशाची शासनाकडून गरज नाही, परंतु त्यांच्या सहकार्याची गरज आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यात, कानाकोपऱ्यात, गावपाड्यामध्ये या कायद्याचं प्रबोधन व्हावं यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत आणि महाराष्ट्र शासनाबरोबर यावं असं आम्हाला वाटतंय. जी बिलकुल. कृष्णा चांदगुडेजी आणि रश्मी पारसकरजी, तुम्ही आमच्यासोबत असेच राहा. थोड्याच वेळात आपण पुन्हा या वृत्तमालिकेकडे वळणार आहोतच, मात्र तत्पूर्वी न्यूज 18 पहिल्यांदाच एक असा शो सादर करतंय, त्याची आपण माहिती घेऊयात. या शोमुळे तुम्हाला देशातल्या प्रतिभावान मुलांचा परिचय होणार आहे आणि त्यांचं टॅलेंट पाहून तुम्ही म्हणाल हे तर आमचे यंग जिनियसच आहेत. या प्रतिभावान मुलांना तुम्ही पाहू शकता नेटवर्क 18च्या खास शो यंग जिनियस मध्ये.
नमस्कार। तेंदुलकर सिर्फ 17 साल के थे जब उन्होंने अपना पहला टेस्ट शतक जड़ा। लता मंगेशकर ने अपना पहला गाना 13 साल की उम्र में रिकॉर्ड किया। जी हां, एक जीनियस की पहचान छोटी उम्र में ही हो जाती है। हमने भी ढूंढ निकाले हैं कुछ ऐसे ही जीनियसेस और हमारा मकसद है इस मंच के जरिए इनकी काबिलियत को जग जाहिर करना। न्यूज 18 नेटवर्क की इस नायाब कोशिश का नाम है बायजूस यंग जीनियस। देश के कोने कोने से ढूंढे गए कई यंग जीनियसेस में से कुछ खास को चुना है हमारी स्पेशल जूरी ने। बायजूस यंग जीनियस के हर एपिसोड में हम मिलेंगे कुछ ऐसे यंग जीनियसेस से जिनकी उम्र तो छोटी है पर कारनामे बड़े। अवार्ड्स, एक्कोलेड्स और कई तरह के रिकॉर्ड्स के साथ साथ इनमें एक स्पार्क है। चलिए मिलते हैं हमारे पहले यंग जीनियस से, जिन्हें खुद म्यूजिकल जीनियस AR रहमान द एम्बेसडर ऑफ इंडियन म्यूजिक कहते हैं। लिडियन नादस्वरम। I started to tour around the world and I have performed approximately around 500 concerts. I'm capable of playing any piece on 2 pianos. I'm dying to hear him play यार आनंद, उसको शंकर कुछ सर, बजवाओ चलिए, यार। मैं भी वही कह रहा हूँ, आप शुरू कीजिए और फिर लिडियन यहाँ फॉलो करेंगे। रेगा रेगा मा रेगा मा ध ब ब ग रे म ग रि ध नि ध रि नि रि ध नि ध ब ध नि ध रि ग म रे ग ध रि ग म ब ध नि ब ध म ब ध नि ध रि ग म रे ग ध रि नि ध ध नि ब ध म ब ग म रे ग ध। एक पियानो प्रोडिजी जिन्होंने 2019 में दुनिया के 195 देशों के कंटेस्टेंट्स को हराकर जीता द वर्ल्ड्स बेस्ट का टाइटल। आइए मिलते हैं मेघाली मालविका से। I'm Meghali Malvika Swai. I'm from Bhubaneswar and I'm 14 years old. People call me the human search engine, the human atlas, and even the Google girl of India. The truth is, I never really memorize stuff for records. It's just that once I study them, it gets stored in my brain. सबसे पहला सवाल मैं आपसे पूछता हूँ, नॉर्वे का वो कौन सा गांव है जिसका दुनिया में सबसे छोटा नाम है? It's got the shortest name in the world. There's a village named A, A. just A, and it's located in the northern part of Norway, below an archipelago. It's called the Lofoten archipelago. बिल्कुल सही जवाब आपका। रैडक्लिफ लाइन का जब जिक्र होता है, अगला सवाल, तो किन देशों का नाम आता है? Radcliffe Line is a line between India and Pakistan. It was during the partition time, हाँ, India and Pakistan that included Bangladesh. करेक्ट। सो दैट्स द रैडक्लिफ लाइन। बहुत बढ़िया। एक समुंदर है जिसका कोई तट नहीं। Which sea is that? Sargasso Sea, and it's in Atlantic Ocean. हाँ It's beside North America. हाँ, Although it does not have any coast, but it's हाँ. near North America, and it's in Atlantic Ocean. इट्स इन अटलांटिक ओशन। Sargasso Sea. बिल्कुल सही जवाब। यासोबत वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची। मात्र ब्रेक नंतर भोंदूगिरीचा कळस या आपल्या वृत्तमालिकेकडे वळणार आहोतच। मान्यवर सुद्धा आहेत। ब्रेक नंतर लगेच परततोय। ब्रेक नंतर स्वागत तुमचं आमच्या वृत्तमालिकेमध्ये। सध्या आपण भोंदूगिरीचा कळस जो नागपूरमधल्या पारडी गावामध्ये समोर आलाय या संदर्भात चर्चा करतोय आणि आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या रश्मी पारसकर आहेत, त्याचसोबत अन्वेषाचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे सुद्धा आहेत आणि त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी भास्कर मेहरे सुद्धा आहेत। सुरुवातीला जाऊयात भास्कर, नेमका हा सगळा प्रकार काय आपण जाणून घेतला, मात्र काही स्थानिक तिकडचे असतील त्यांची नेमकी याच्यावरती काय प्रतिक्रिया आहे, काय म्हणणं आहे त्यांचं? श्वेता, आपण एकंदरीत बघितलेलं आहे की भोंदूगिरी ही जी आहे अजूनही गेल्या कित्येक वर्षापासून सुरू आहे। विशेषतः ग्रामीण भागामध्ये आणि जो परिसर आदिवासी आहे या भागांमध्ये भोंदूगिरीचं प्रमाण मोठ्या प्रमाणात दिसत आहे। नागरिकांची शारीरिक समजा कुठल्याही प्रकारची त्यांना व्याधी जर असली तर ते सगळ्यात पहिल्यांदा भोंदूबाबांकडे जाते आणि अशातच त्यांचं शोषण या ठिकाणी होताना आपल्याला दिसत आहे। माझ्यासोबत यवतमाळचे जे सामाजिक कार्यकर्ते ते आहे, त्यानंतर ॲडव्होकेट आहे, वकील आणि त्यानंतर अनिश जे आहेत प्राध्यापक सुरेश वर्बे हे सुद्धा आपल्यासोबत आहे। या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया, नेमकं त्यांचं या संदर्भात काय म्हणणं आहे। ताई, मला एक सांगा की भोंदूगिरीचा कळस होताना आपल्याला दिसत आहे,
महिलांचं शोषण या ठिकाणी होत आहे. अशात नेमकं तुम्ही काय सांगाल? आत्ताचीच घटना आहे सर, नागपूरची घटना आज आलेली आहे, सोशल मीडियाला व्हायरल होते आहे की नागपूरच्या 4 जणींचे एका बंधुबाबाने शारीरिक शोषण केलेलं आहे. म्हणजे 17 वर्षाच्या मुलीला काहीतरी प्रॉब्लेम होता, तर तिच्या 60 वर्षाच्या आजीवर सुद्धा त्याने बलात्कार केलेला आहे. आईवर, मावशीवर, मामीवर आणि आजीवर बलात्कार केलेला आहे. तर हे बुवाबाजी सगळीकडे बोकाळत आहे. याचे अनेक वाईट परिणाम आहेत सर. म्हणजे आता भ्रम आणि निराश या पुस्तकामध्ये वर्णेसर इथे आहेत आपले जे नरेंद्र दाभोलकर सर होते, त्यांनी एक दाखला दिलेला आहे की देशाचं सुद्धा या बुवाबाजीमुळे किती प्रचंड नुकसान होऊ शकतात. म्हणजे त्यांचा आपल्याला माहीत आहे की त्यांचा सुरक्षा गार्ड जो होता त्यांनी त्यांची हत्या केलेली आहे. तर या हत्येच्या मागे एक कारण आहे, अंधश्रद्धा आहे, भ्रम आहे. तर हा बियान सिंग जो होता तो सुवर्ण मंदिरावर जो हल्ला झाला, मला एक सांगा की ज्या पद्धतीने बंधुबाबांकडनं शोषण होत आहे, समाजाने कसं एकंदरीत पुढे यायला पाहिजे? सर हे थोडंसं पूर्ण करते. इंदिरा गांधीची हत्या त्यांनी बहिरीस असाना दिसला आणि त्यांनी म्हणजे मारा असा गुरु गोविंद सिंगनी आपल्याला हे दिलेला आहे, आदेश दिला आहे असं म्हणून त्यांनी हत्या केलेली आहे इंदिरा गांधीची. प्रधानमंत्री आपल्या गेलेला आहे त्याच्यामध्ये. तर याला विवेकवादाने आपल्याला हे करता येईल का? आपली घाटंजी परिसरातली आपण घटना बघितली, सपना पळसकरची, तर तिच्या आजीनेच तिला मारून टाकलं, देवीने रक्त मागितलं म्हणून. आणि बुवा वगैरे आपल्याला अनेक बुवा आपण बघतो, तरी आपण एकच निकष त्याचा ठेवला पाहिजे. अध्यात्म नरेंद्र दाभोळकरांनी मान्य केला होता. श्याम मानव मागतात, रजनीशसुद्धा म्हणतात की मी धार्मिक आहे, मी धर्म मानत नाही, मी धार्मिकता मानतो. तर याच्यामध्ये त्याला विवेकाचं अधिष्ठान असलं पाहिजे. जसे संतांची भूमिका आहे. एकंदरीत या ठिकाणी हा संपूर्ण जो विषय हा विवेकानं हाताळायला पाहिजे. ताई मला सांगा की शोषण होत आहे आपल्या समाजातल्या ज्या महिला, पीडित महिला त्या पुढे येत नाही आहे, काय सांगायला? पीडित येत नाही, आज समाजाकडून होणारी बदनामी, त्यांना मिळणारी नंतरची वागणूक, हे त्याचं एक मुख्य कारण आहे. या ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण आपल्याला जास्त दिसतं, असं नाही आहे, शहरी भागात पण आहे. परंतु शहरी भागातलं समोर येत नाही आहे, कारण आपली बदनामी होईल, समाजात प्रतिष्ठा आपली कमी होईल, यामुळे शहरी भागातलं समोर येत नाही. पण ग्रामीण भागातलं समोर येत आहे. आणि ग्रामीण भागात एक विज्ञान पोचलेलं आहे, म्हणजे वैज्ञानिक वस्तू पोचलेल्या आहेत, परंतु वैज्ञानिक विचार पोचलेले नाही आहेत. दुसरं, विवेकवाद तर गेलाच नाही आहे. आध्यात्मिक विषय आपण काढला तर आपल्याकडे संतांनी सुद्धा सामाजिक कार्य केलेलं आहे, पण संतांचा जो विवेकवाद आहे तोच आणखी आपल्या ग्रामीण भागापर्यंत पोचलेला आहे. म्हणजे जे पोचायला नको अध्यात्मामधलं ते पोचून गेलेलं आहेत, आणि जे पोचायला पाहिजे महत्त्वाचं की जेणेकरून ग्रामीण भागाचं उत्थान होईल, महिलांचं शोषण होणार नाही, ते मात्र अजून पोचलेलं नाही आहे. ते पोचण्याची जबाबदारी खूप मोठी समाजावरती आहे. दुसरी गोष्ट की विवेकवाद अजूनही तिथपर्यंत गेला नाही, वैज्ञानिक दृष्टिकोन गेला नाही. आणि सर, इतक्या मोठ्या प्रमाणात ह्या घटना घडतात आहे, परंतु शासन तात्पुरती उपाययोजना करतं आणि त्यामध्ये दीर्घकालीन अशी उपाययोजना सरकारची दिसत नाहीये. तर सरकारवर माझा हा आक्षेप आहे की सरकारने अशा प्रकारच्या ज्या घटना घडतात त्या घटना. हॅलो जी भास्कर, पुन्हा तुमच्याकडे येऊच या सगळ्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी. मात्र या चर्चेमध्ये अनिसचे कार्यकर्ते डॉक्टर हमीद दाभोलकर हे सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेत. स्वागत तुमचं हमीदजी. आणि नागपुरातला पारडीतला घडलेला हा भयानक प्रकार तुमच्या कानावर आला असेलच, मात्र अजूनही ग्रामीण भागामध्ये सायंटिफिकली विचार अजिबात केला जात नाही, जनजागृती अजूनही होत नाहीये. आणि जरी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा हा 26 ऑगस्ट 2013 रोजी अस्तित्वात आलेला असला तरी या कायद्याचा कितपत उपयोग होतोय असं तुम्हाला वाटतंय? मला वाटतं की या खरं तर ही जी केस रजिस्टर झाली आहे त्याच्यामध्ये जादूटोणा विरोधी कायदा लावण्यासाठी एकदम आदर्श स्वरूपाची परिस्थिती आहे. त्यामुळे जादूटोणा विरोधी कायद्याचा वापर याच्यामध्ये व्हायला पाहिजे. गेल्या 7 वर्षात जवळजवळ 700 पेक्षा अधिक बंधुबाबा बुवांवरती कायद्याअंतर्गत कारवाई झालेली आहे. परवा औरंगाबाद उच्च न्यायालयाने त्या कायद्याचा आधार घेऊन एक जजमेंट दिलेलं आहे, ज्याच्यामध्ये सोशल मीडिया आणि टीव्ही वरच्या ज्या दैवी शक्तीचा दावा करून लोकांचं फसवणूक करणाऱ्या जाहिराती असतात त्याच्यावरती बंदी घालण्याचा निर्णय दिलेला आहे. त्यामुळे कायद्याचा प्रभावी वापर अजूनही निश्चितच चांगल्या प्रकारे व्हायला पाहिजे, पण जिथे जिथे शक्यता आहे तिथे तिथे तो वापरला जातोय ही त्यातल्या त्यात समाधानाची बाब आहे. नागपूर मधली घटना ही खरंच मनाला खूप अस्वस्थता देणारी आहे की इतक्या छोट्या स्वरूपाच्या शारीरिक प्रश्नासाठी
ज्याच्यासाठी आरोग्याच्या व्यवस्था जवळ उपलब्ध असताना देखील लोक बंधू बाबा बुवांच्याकडे जातात आणि त्यामधून एका कुटुंबातल्या एक नाही, दोन नाही, 3, 4 स्त्रियांचं, आणि ते देखील वय त्यांचं 18 पासून जवळजवळ 55-60 वयापर्यंतच्या स्त्रियांचं शोषण केलं जातं. त्यामुळं बुवाबाजीची दाहकता आपल्या समाजातली किती आहे हे समजून घेणं आपण आवश्यक आहे. यामध्ये तिन्ही पातळ्यांवर मला वाटतं विचार व्हायला पाहिजे की आरोग्य आणि अंधश्रद्धा यांचा आपल्या इथे खूप जवळचा संबंध असतो. त्यामुळे आरोग्याविषयी शास्त्रीय विचार करणं हे आपल्या समाजाने शिकणं फार लवकर आवश्यक आहे. नाहीतर आरोग्याच्या प्रश्नांना बंधू बाबा बुवांच्याकडे उपचारासाठी घेऊन जाणं आणि त्यामधून शोषण निर्माण होणं ही बाब महत्वाची आहे. दुसरं, महिलांचं शोषण हे महिला बहुतांश वेळेला घेऊन जाणारा त्या महिलांना त्या बंधू बाबाकडे पुरुष असतो, परंतु ज्यांचं शोषण होतं त्या महिला असतात. त्यामुळे महिलांच्या मध्ये अंधश्रद्धा निर्मूलनाचा विचार रुजवणं हे किती आवश्यक आहे हे या निमित्ताने समोर येतंय. आणि तिसरं, जे औरंगाबाद उच्च न्यायालयाने परवा निरीक्षण नोंदवलेलं आहे ते मी अधोरेखित करू इच्छितो की त्यांनी असं सांगितलेलं आहे की जादूटोणा विरोधी कायद्यामध्ये दक्षता अधिकारी नावाची तरतूद आहे, जो त्या पोलीस स्टेशनचा सिनियर PI हा व्हिजिलन्स ऑफिसर असतो. त्या भागामध्ये जे अशा स्वरूपाचे बंधुगिरीचा दावा करणारे लोक आहेत त्यांच्याविषयी तपासणी करणं आणि त्यांना त्या पद्धतीनं पाहणी करून सूचना देणं, त्यांच्यावरती कारवाई करणं याचे अधिकार या अधिकाऱ्यांना आहेत, दक्षता अधिकाऱ्यांना. त्यांनी जर चांगल्या प्रकारची कारवाई केली तर अशा स्वरूपाच्या बंधुबाबांवरती मुळातूनच आळा बसू शकेल. आणि दुसऱ्या बाजूला समाजामध्ये जर असा दावा करणारे लोक कोणी आपल्या आजूबाजूला असतील तर त्यांना बळी न पडता आपल्या आरोग्याच्या प्रश्नांसाठी आपण वैद्यकीय उपचारांची मदत घेतली पाहिजे असं देखील मी आवाहन करू इच्छितो. म्हणजे बिलकुल हमीची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे असे अनेक बंधू बाबा असतील जे आपल्याला माहीतही नाही सध्याच्या घडीला. जर असे काही प्रकार घडले तर मग ते समोर येतं, मात्र आशांकडे दुर्लक्ष होत आहे म्हणून ते सगळे मोकाट आहेत का? नक्कीच दुर्लक्ष होत आहे. मी जसं आता म्हटलं की दक्षता अधिकारी ही जादूटोणा विरोधी कायद्यामधली खूप महत्वाची तरतूद आहे. प्रत्येक पोलीस स्टेशनचा सिनियर PI हा कायद्याने दक्षता अधिकारी म्हणून घोषित केला गेलेला आहे. आणि त्या भागामध्ये जे जे कोणी अशा स्वरूपाचा दावा करणारे बंधू बाबा आहेत त्यांच्याविषयी प्रतिबंधात्मक चौकशी करण्याचा आणि जर त्याच्यामध्ये काही आक्षेपार्ह लक्षात आलं तर कारवाई करण्याचा अधिकार या दक्षता अधिकाऱ्यांना आहे. राज्य शासनाने जर या सर्व दक्षता अधिकाऱ्यांचं चांगल्या प्रकारचं प्रशिक्षण घेतलं आणि त्याला जोडून समाजाच्या दक्षता कमिटीचा एक जोड त्याला दिली, कारण जेणेकरून समाजातल्या ज्या लोकांना ही माहिती असते ते त्या दक्षता अधिकाऱ्यांकडे येऊन या स्वरूपाची माहिती देऊन हे टळू शकतं. कारण की दैवी शक्ती माझ्याकडे आहे आणि त्याच्या माध्यमातून मी तुमचे प्रश्न सोडवू शकतो, अशा स्वरूपाचा दावा जर कोणी आपल्या आजूबाजूला करत असेल तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनच्या सिनियर PI ला जाऊन आपण त्याची तक्रार करायला पाहिजे आणि त्याच्याविषयी त्यांनी कारवाई करायला पाहिजे. ते जर केलं तर या गोष्टी मुळातून टाळता येईल. बरोबर. आणि हमीची एक अतिशय महत्वाची गोष्ट जी मला वाटते की या कायद्यामध्ये अशी एक सुधारणा हवी का की बंधू बाबांवरती कारवाई तर व्हायलाच हवी, मात्र जे लोक त्यांच्याकडे जात आहेत पहिली कारवाई त्यांच्यावरती व्हायला पाहिजे. तेव्हा जर लोकांनीच जाणं त्यांच्याकडे बंद केलं तर बंधू बाबा ही गोष्टच संपुष्टात येईल. मला वाटतंय की आपण एक समजून घ्यायला पाहिजे की लोक बरेच वेळेला अगतिक मानसिकतेतनं अशा स्वरूपाच्या बंधू बाबांच्याकडे जात असतात. त्यांच्या आयुष्याचे काहीतरी प्रश्न असतात जे त्यांच्या स्वतःच्यानी सुटत नसतात आणि त्यामुळं ते लोक त्यांच्याकडे जात असतात. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर असं म्हणायचे की अंधश्रद्धा निर्मूलनासाठी क्रोधापेक्षा करुणेची आणि उपहासापेक्षा आपुलकीची गरज आहे. त्यामुळं ती जी व्यक्ती आहे जी त्या बंधू बाबा कडे जाते ती गुन्हेगार नाहीये, ती कशाने तरी पिचलेली व्यक्ती आहे. तिला स्वतःच्या बुद्धीचा नीट वापर करता येत नाहीये, विचार करता येत नाहीये. त्यांना आपल्या सहानुभूतीची गरज आहे. जसं व्यसनमुक्तीच्या क्षेत्रामध्ये आपल्याला जो विरोध करायचा आहे तो व्यसनाला करायचा आहे, व्यसनी व्यक्तीला नाही करायचा असं आपण म्हणतो. तसं अनिसची भूमिका अशी आहे की आपला विरोध हा अंधश्रद्धेला आहे. त्याला बळी पडणारा जो व्यक्ती आहे त्याला आपल्या मदतीची गरज आहे. त्यामुळे या ज्या 4 बायका आहेत
त्यांना खरं तर आपल्या मदतीची गरज आहे. तो प्रश्न कायद्याने सुटणारा नाही, त्याच्यासाठी समाजाचं प्रबोधन करायला पाहिजे. शिक्षण व्यवस्थेमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रभाव आपण वाढवायला पाहिजे. शिक्षणामध्ये ही चिकित्सक बुद्धिमत्ता लोकांना यायला पाहिजे, तर ते टळू शकेल. कायद्याने मला वाटतं त्याचा जो बळी आहे त्याला शिक्षा देण्याऐवजी त्यांना आधार देण्याची यंत्रणा आपण उभारायला पाहिजे. जी डॉक्टर हमीद दाभोलकर यांच्यासोबतच सामाजिक कार्यकर्त्या रश्मी पारसकर आणि अन्निसाचे कार्यकर्ते कृष्णा चांदगुडे सुद्धा आपल्या सोबत आहेतच. त्यांच्याशी देखील बोलणार आहोत अगदी एका छोट्याशा ब्रेक नंतर. ब्रेकनंतर स्वागत आमच्या वृत्तमालिकेमध्ये. नागपूरमधल्या पार्टीमध्ये घडलेला प्रकार खरंच चीड आणणारा आहे आणि भोंदूगिरीचा कळस पुन्हा तिथे दिसलेला आहे. कारण याच संदर्भात आपण चर्चा करतोय आणि अन्निसेचे कार्यकर्ते डॉक्टर हमीद दाभोलकर आपल्यासोबत आहेतच. सामाजिक कार्यकर्त्या रश्मी पारसकर आहेत आणि नव्यानं जोडले गेलेत सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर प्रदीप पाटील. प्रदीपजी, सुरुवातीला तुमच्याकडनं एक जाणून घ्यायचं आहे की नागपूरमधल्या पारडीतल्या या प्रकारावरती तुमची प्रतिक्रिया काय आहे? कारण घरामध्ये भूतबाधा झाली असं सांगून हा भोंदू बाबा घरातल्या तब्बल 4 महिलांवरती अत्याचार करतो. हो, साधारणपणे बुवा हे जे असतात हे बुवा हे शोषणाशी संबंधित असतात. म्हणजे शोषण त्यांना करायचं असतं. आपल्याकडे एक अशी समजूत आहे की बुवा आणि महाराज किंवा गुरु हे सर्व जे आहे ते धर्मच सांगतात आणि धार्मिकच प्रचार करतात. परंतु लोक आपल्या धर्मनिष्ठा ज्या आहेत त्या धर्मनिष्ठा या अंधश्रद्धेशी जोडून आहेत. आणि त्यामुळे घरामध्ये जेव्हा आपण बुवाला आमंत्रण देतो तेव्हा तो धार्मिक कृत्यच करणार आहे असं जेव्हा त्यांना वाटतं, तेव्हा असं लक्षात येतं की तो बुवा हा आपल्याला फसवणार आहे की नाही फसवणार याच्याविषयीचा एक वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्यामध्ये जो असायला हवा तो आपण कुठेतरी गमावलेला असतो. तथाकथित धर्मनिष्ठा ही धर्मश्रद्धेपासून फार दूर असते आणि त्यामुळे ही धर्मनिष्ठा जी असते ती या बुवा त्याचा बरोबर गैरफायदा उचलून त्या ठिकाणी अत्याचार, अन्याय, शोषण करायला ते पुढे सरसावतात. लोकांच्या या ठिकाणी घडलेली ही जी घटना आहे या घटनेमध्ये तो एवढ्या लोकांना तो करू शकतो याचा अर्थ कुठेतरी हे कृत्य आहे, हे कृत्य धार्मिक आहे की काय अशी त्या लोकांमध्ये जर ती अंधश्रद्धा असेल तर ते होऊ देणं आणि अशा प्रकारे घडू देणं ही गोष्ट समाजाचा एक पराभवच आपल्या समोर आणते. आणि बुवा निर्मितीचं केंद्र हे कशा पद्धतीनं वाढत जातं त्याचं हे निदर्शक आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी ह्या घडलेल्या ज्या घटना आहेत अशा अनेक घटना घडलेल्या आहेत. पूर्वी अगदी आचार्य अत्र्यांपासून केडगावकर महाराजांचं, नारायण गावातल्या त्या केडगावकर महाराजांपासून ह्या घटना घडत आलेल्या आहेत. आणि आम्ही स्वतः चळवळीमध्ये अशा अनेक केसेस आम्ही उघडकीस आणलेल्या आहेत की जिथे लैंगिक शोषण चालतं. पुण्याला घडलेल्या अशा घटना आहेत. परंतु या लैंगिक शोषणाच्या आणि अत्याचाराच्या आणि कुटुंबाशी शोषण करणाऱ्या या ज्या घटना आहेत या घटना या सातत्यानं लोकांच्या अंधश्रद्धा मानसिकतेशी सुद्धा निगडीत आहेत. याला फक्त बुवाच जबाबदार आहे असं नाहीये. बुवा जबाबदार आहे आपण असं धरतो आणि समाजामध्ये त्याच्या विरोधात ओरड केली जाते. परंतु या ठिकाणी मला असं वाटतं की जसं सामाजिक शोषणाला जबाबदार बुवा असतो तसा समाज पण असतो आणि समाजाची ही जी मानसिकता आहे ही मानसिकता कुठेतरी तपासण्याची गरज आहे आपल्याला. अगदी बरोबर. हमीदजी, एक महत्वाची गोष्ट म्हणजे अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत काही आरोग्याचे तक्रारी समोर आल्या की डॉक्टरकडे न जाता तुम्ही मगाशी म्हणाल्याप्रमाणे गावातल्या त्या बुवाकडे जातात आणि त्याच्याकडून उपचार घेण्यासाठी. मात्र काही महिन्यांपूर्वी किंवा मागच्याच वर्षी एक गोष्ट समोर आली होती की एका आईनं आपल्या काही महिन्यांच्या बाळाला पोटाच्या तक्रारीसाठी एका अशाच बाबाकडे नेलं आणि त्यांनी चक्क त्याच्या पोटावरती 15-16 चटके दिले होते. त्यामुळे अशा आयांना कसं समजावणार? विदर्भामध्ये 11 बालकं जी सरकारी दवाखान्यामध्ये उपचारासाठी आणली होती ती दगावली आणि अशा परिस्थितीमध्ये आरोग्य व्यवस्थेवरती सामान्य माणसाचा विश्वास राहत नाही. आपल्याकडे असं समजलं जातं की फक्त डॉक्टर उपलब्ध करून दिला म्हणजे आरोग्य व्यवस्थेची जबाबदारी संपली. पण आरोग्याविषयी जे गैरसमज आहेत लोकांच्या मनामध्ये त्याच्याविषयीचं प्रबोधन करणं हे देखील आरोग्य व्यवस्थेचं खूप महत्वाचं काम आहे. आपल्याकडे छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यामध्ये घडणाऱ्या या बऱ्याच वेळेला त्याची कारणं ही दैवी शक्तींच्या मागे शोधली जातात. म्हणजे कावीळीचा आजार आहे तर आपल्याकडे कावीळ हा
व्हायरल आजार आहे आणि किंवा व्यसनामुळे होणारा आजार आहे याच्याविषयी माहिती नसल्यामुळे काविळीचा उपचार देणाऱ्या तज्ज्ञ हे गावोगावी आहेत. तुम्ही जर विदर्भामध्ये बघितलं तर साध्या गोष्टी आहेत की घोरण्याची प्रक्रिया कशामुळे होते त्याच्याविषयी वैज्ञानिक दृष्टी लोकांना नसल्यामुळे विदर्भात आपण अनेक ठिकाणी असे बोर्ड बघतो की खर्राट्यांपासून मुक्ती तुम्हाला देण्यात येऊ शकेल अशा स्वरूपाच्या, किंवा कुठलाही पेपर जर बघितला तर तुमच्या आयुष्यातले जे काही प्रॉब्लेम असतील शारीरिक मानसिक ते आम्ही सोडवू असा दावा करणारे बाबा आपल्या आजूबाजूला असतात. त्यामुळे एका बाजूला चांगल्या स्वरूपाच्या आरोग्याच्या व्यवस्था उपलब्ध करून देणं हे शासनाचं काम आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्या आशा, अंगणवाडी सेविका, प्राथमिक आरोग्य केंद्रातले डॉक्टर यांना देखील याविषयी जागरूक करणं, जेणेकरून अशा स्वरूपाच्या जर गोष्टी असतील तर त्याविषयी समाजाशी ते संवाद करू शकतात की बाबा ही लक्षणं ही तुमच्या अनारोग्याची लक्षणं आहेत, याचा धर्माशी काही संबंध नाही, याचा भूताकेतांशी काही संबंध नाही आणि याच्यासाठी उपचार घेण्याची गरज आहे. बिलकुल. तर या हमीजी दोन्ही थोडंसं थांबवते पातळ्यांवर कारण अगदी कमी वेळ आहे. रश्मी पारसकर, एक महिला म्हणून महिलांना म्हणजे खास करून ग्रामीण भागातल्या महिलांना काय सांगाल की भोंदूबाबाकडे गेलं म्हणजे त्याच्या कचाट्यात अडकलं आणि लैंगिक शोषण ही आता खूप कॉमन गोष्ट झाली आहे ग्रामीण भागामध्ये आणि त्याचीच ही प्रकरणं जी समोर येतात, काय सांगाल त्या महिलांना? बघा, तुकाराम महाराज म्हणाले, नवसे सायासे पुत्र होती तर मग का करावे लागे पती. तुकाराम महाराज या भोंदूबाबांकडे जाणाऱ्या महिलांना खडा सवाल विचारतात की जर तुला नवसानी पुत्र होत असेल तर तुला नवरा पाहिजेच कशाला, तू देवाला माग आणि तुला पुत्र होईल. असा खडा सवाल करणारे लोक आज गरजेचे आहेत आणि महिलांना अशा खड्या बोल सुनावणारे आज लोक गरजेचे आहे. अनिस हे काम करतं आहे, खूप चांगलं आहे. पण मला इथे एक सांगावंसं वाटतं की अनिसासारख्या संस्थांनी उरफाटेस्तोर धावत जरी हे काम केलं, प्रबोधनाचं काम केलं, तरी हे पुरेसं नाही आहे. ह्याच्या मागे एक आपल्याला गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की म्हणजे हमीदजी पण म्हणाले, भास्कर पण म्हणाले, सगळ्यांचं म्हणणं आहे की आरोग्याशी संबंधित काही प्रश्न असला की भोंदूबाबांकडे जातात. ह्याचं कारण की आम्ही गावागावांमध्ये फिरलोय, गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यामध्ये फिरलोय, जिथे गावोगावी मांत्रिक असतातच आदिवासी गावांमध्ये किंवा इतरही गावांमध्ये. तिथे आरोग्या संदर्भातल्या साधा अँटीस्नेक व्हेनम नसतात जर साप चावला तर. अशा वेळी तुम्ही काय करणार आहे? तुम्ही दैवावर आणि देवावर विश्वास ठेवण्या व्यतिरिक्त काही उपाय नसतो. तुम्ही जर नीट बघितलं तर ज्या गावांमधले PHCs चांगले जिथे आरोग्याचं प्रबोधन होत आहे तिथे हळूहळू अंधश्रद्धा कमी होते. त्यामुळे नुसतं प्रबोधन करून काय होणार आहे? जेव्हा खरा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न किंवा इतर प्रश्न जेव्हा कुटुंबासमोर येतो आणि त्यांच्या हातात काहीही नसतं, त्यांच्याजवळ सुखसुविधा नसतात, त्यांच्याजवळ सोयी नसतात, त्या अभावग्रस्ततेमध्ये तुम्हाला दैवावर, भोंदूबाबावर, मांत्रिकावर विश्वास ठेवण्याशिवाय काही पर्याय नसतो. त्यामुळे हा प्रश्न फक्त प्रबोधनाचा आहे हे आज समजणं मला वाटतं खूप मोठी चूक होईल. मला असं वाटतं ह्याच्यासोबत आपण काही बेसिक प्रश्नांवर काम करायला हवं. चांगले PHCs, आरोग्याचे बद्दलचं एक जागरूकता, ह्या गोष्टींनी हे प्रश्न सुचतील. बरोबर. म्हणजे प्राथमिक आरोग्य किंवा भोंदूबाबांना म्हणून किंवा जे विक्टिम्स आहेत त्यांना म्हणून हे होणार नाही. बरोबर. प्राथमिक आरोग्य केंद्र जर ठिकठिकाणी अगदी इझिली अवेलेबल असतील तर मग लोक या भोंदूबाबांच्या मार्गाला जाणारच नाहीत. हा एक खूप महत्वाचा मुद्दा यातला. खूप धन्यवाद रश्मी पारसकर, त्याचसोबत डॉक्टर प्रदीप पाटील आणि डॉक्टर हमीद दाभोलकर, तुम्ही खूप महत्वाचे मुद्दे मांडलेत त्या संदर्भात. आता या बुलेटिनमध्ये जाता जाता एक महत्वाची गोष्ट ती म्हणजे हिमालयाच्या अगदी हिमनद्यांपासून मेघालयातील दाट जंगलांपर्यंत, आसाममधील ब्रह्मपुत्रेच्या उंच धारांपासून राजस्थान आणि तामिळनाडूच्या अगदी कमी होणाऱ्या भूजलापर्यंत, लडाखच्या बर्फाच्छादित वाळवंटापासून दमणच्या दलदलीपर्यंत जितकी या देशाची विविधता आहे तेवढीच भारतातील पाण्याची वास्तविकता आणि पाण्याचं संकट सुद्धा वैविध्यतेनं नटलेलं आहे. आणि आज आम्ही यांच्यातील काही गोष्टी उलगडणार आहोत. स्वच्छता और पानी, सोचो तो क्यों है आज सहमा सहमा पानी, ये चुपचाप पानी क्यों. चलो बदल दे ये कहानी, कहानी बचा ले निशानी. पूछेगी धरती तब कहा थे तुम, नदी रो रही थी तब कहा थे तुम. स्वच्छता और पानी हमको बचानी है ये
आणि सोबतच वेळ झाली या बुलेटिनमध्ये इथेच थांबण्याची. मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.